श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कन्यापूजनाचं महत्त्व आणि कन्यापूजन कसं करावं आणि त्याचा मुहूर्त काय आहे तेही जाणून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपल्या मनातील जी गोष्ट आहे ना ती पूर्ण होत नाही. ती तुम्ही विचार करून देवीला सांगता, ती इच्छा पूर्ण होऊ शकते. तर ती कशामुळे होऊ शकते? तर कन्यापूजनामुळे. 1 ते 10 वर्षाच्या कन्यांना तुम्ही घरी बोलवून त्यांचा मानपान करावा आणि त्यांना भोजन द्यावं. नवरात्रीमध्ये कन्यापूजेला खूप महत्त्व आहे. साधारणतः नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना जेवण दिले जाते आणि अष्टमीलाही कन्यापूजन करतात बरं का. नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. तर शास्त्रात सांगितल्यामुळे आपण हा एक उपाय आहे की बाबा आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य लाभायसाठी आपण कन्यापूजन करायचं. 1 ते 10 वर्ष या वयोगटातील मुली आहेत ना, त्यांना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे तुमच्यामध्ये जे दोष आहे तुमच्या घरामध्ये तो दूर होतात. मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीला अर्पण केलेल्या वस्तूही देवीला तुम्ही अर्पण कराव्यात. त्यानंतर मुलींची पूजा केली जाते. अष्टमीला 5 किंवा 9 मुलींना घरी बोलवून तुम्ही अन्नदान करावे. त्यांना भेटवस्तू द्याव्या. प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या अष्टमी नवमी या दिवशी कन्यापूजन करणे आवश्यक आहे. तर कारण कन्येची पूजा केल्याशिवाय आपण जे नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतो त्याला काही महत्त्वच राहत नाही, ते अपूर्ण मानले जाते. तर कन्यापूजेच्या दिवशी तुम्ही घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने म्हणजे निर्मळ मनाने तुम्ही त्यांचे स्वागत करा. त्यामुळे ना देवी प्रसन्न होते. आणि त्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. त्यामुळे तुमचे जे पाप आहेत त्या पापाचा नाश होतो. त्यानंतर त्यांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमची स्वतःची प्रगती होते. धनधान्य संपदा याची भरभराट होते. पाय धुतल्यानंतर मुलींना ना स्वच्छ आसनावर बसवावे. सर्व मुलींच्या कपाळावर कुंकू लावा आणि मुलींना जेवण देण्यापूर्वी देवीला नैवेद्य जरूर दाखवा. आणि नंतर त्या सर्व मुलींना जेवण द्या. त्यांना भेटवस्तू द्या. आणि बघा, आपल्या घरामध्ये असं जर केलास तर घर आपलं एकदम म्हणजे आपल्या घरात ना 9 दिवस देवीचा वास असतो. तो जो वास म्हणजे देवी जी आपल्या घरात वावरत असते तिला आपण भोजन दिल्यास आपण उपवास तर करतो, पण त्याचं फळ भेटायला पाहिजे ना काहीतरी. आपण देवीला मनोकामने आपण त्याची प्रार्थना करा की माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू द्या. आणि कन्येच्या रूपात आपल्या घरी देवी येते. तर तसंच तिचा आदरातिथ्य करा. म्हणजे कसं की बाबा देवानं आपल्याला एवढ्या म्हणजे कन्या हे एक देवीचं एक रूप आहे. 9 दिवस आपण 9 कन्यांचं पण तुम्ही हे करू शकता. 5 कन्या 9 कन्या असतील त्यांची पूजा करू शकता. त्यांना आपण देवीप्रमाणे मानायचं. तर बघा, असं आहे महत्त्व आणि त्याचा मुहूर्त आहे. अष्टमीला पण आणि नवमीला पण 11 ते 12:30 मुहूर्त आहे चांगला. तर त्याच्यामध्ये तुम्ही ना कन्यापूजन करू शकता. तर अशीच भरपूर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.